आणि नाव जोडणं हे ऑब्व्हियसली मला कोणालाही वाईट वाटेल. मलाच काय कोणी असेल तर मला वाईट वाटेल. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की नाहीच दिसल्या. मला पण माहित नाही का नाही दिसल्या किंवा मग तेवढं त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचा नसेल मला, की बाबा हे नाही दाखवायचं किंवा त्यांची जुगलबंदी चांगली दिसली असेल आर्याची आणि जान्हवीची. मी जान्हवीला बोलणं त्यांना योग्य वाटलं नसेल. जर मी म्हटले बिग बॉस हा रियालिटी शो आहे, तर या वाक्याशी तुझं काय म्हणणं आहे किंवा तुझं काय मत आहे? बिग बॉस हा खरंच रियालिटी शो आहे. तिथे स्क्रिप्टेड काही नसतं, एवढं तर मी नक्की सांगेन. स्क्रिप्टेड असतं तर मी स्वतःची इमेज अशी एवढी डाऊन जाऊन दिली नसती. बाबा त्यासाठी मी चपात्या केल्या भरपूर, मी भांडलो की बाबा त्याला जास्त जेवण लागतं तर मी जास्त जेवण बनवायचं त्यासाठी माझ्या ताटातलं दिलेलं आहे. नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ता सध्या मी आली आहे वैभवच्या घरी आणि अर्थातच बिग बॉसचा प्रवास त्याचा जरी संपला असला तरी नवीन प्रवासाला त्याची सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. कसा आहेस? ठीक आहे. मला नक्कीच पहिला प्रश्न विचारायला आवडेल की बाहेर आलायस सध्या, सगळ्यांसोबत मॅच झालंय का बॉन्डिंग? परत बाहेर आल्यानंतर मित्रांना भेटलास का? घरच्यांशी बोलणं झालं का? ॲक्च्युअली मध्ये अजून तरी सगळ्यांबरोबर भेटणं नाही झालंय. मी एवढ्या दिवसातून काल माझ्या वडिलांना भेटलोय आणि ते पण म्हणजे खूप जास्त म्हणजे मलाच असं गिल्ट होतं की बाबा कसं भेटू काय भेटू, कारण की ज्या पद्धतीनं निगेटिव्ह गोष्टी घडल्यात माझ्यासोबत, कारण की ते माझ्यामुळेच घडल्यात. असं नाही की कोणी मुद्दामून माझ्यावरती लादल्या, पण माझ्यामुळेच घडल्या. आणि मला असं वाटतं की माझ्यामुळे घरच्यांना त्रास झालाय किंवा माझ्यामुळे त्यांना ज्या गोष्टी बघाव्या लागतात ऐकाव्या लागतात तर त्याचं फक्त थोडंसं गिल्ट आहे. बाकी मी काल भेटलो त्यांना. काल ते म्हटले नको टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित आहे, जे झालं ते झालं. सो पण ते एक असतं ना शेवटी, की जरी झालं तरी एक मुलाला वाटतंच की आपल्या बापाला त्रास नाही झाला पाहिजे, तर तेच शेवटी आहे. बाकी मित्रांना वगैरे जास्त नाही भेटणं झालं माझं, पण माझे एकदम जे जवळचे दोघं तिघ जण आहेत त्यांना मी भेटलो. त्यांनी पण खूप जास्त म्हणतात ना पडत्या काळात जे साथ देतात तर तसे मित्र आहेत ते. जे मला भेटले काल, परवामध्ये भेटले, बोलले माझ्यासोबत, गप्पा मारल्या. ते एक जरा छान वाटतं की त्यांच्याशी भेटलो. तरी बाहेर नाही अजून गेलो मी कुठे, कारण की माहित नाही अजून बाहेरचे रिॲक्शन्स काय आहेत काय नाही. तर थोडंसं ऑब्व्हियसली थोडंसं आहे मनात की यार बाहेर लोक काय बोलतील वगैरे, कारण मी तसा नाहीये. बऱ्याच लोकांना माहिती आहे जे जवळचे आहेत. सो ते येऊन मला सांगतात तू तसा नाहीयेस, आम्हाला माहिती आहे, सो आम्ही आहे तुझ्यासोबत. पण जे पहिल्यांदाच मला बघतायत किंवा तर ते जज करतील ऑब्व्हियसली मला की बाबा काय मुलगा कसा खेळलाय काय वगैरे. तर थोडंसं आहे, भीती आहे की बाबा बाहेर जावं नाही जावं किंवा कितपत लोकांना भेटावं नाही भेटावं. तेवढी आत्ता कॅपॅसिटी आहे का माझ्याकडे की बाबा लोक काय बोलतात ते ऐकून घ्यावं की नाही. सो माहित नाही अजून, थोडं कन्फ्युजिंग आहे काय करावं काय नाही. नाही, नक्कीच व्हिडिओ पाहून तर सगळे नक्की भेटायला येतीलच. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की आधी बिग बॉसच्या घरात जायचं असं तुला एखादा कॉल आला असेल किंवा मेसेज आला असेल, ती काय त्यावेळेस तू विचार केला होता बिग बॉसच्या घरात जायचंय नाही जायचंय? एकंदरीत तुझी प्रोसेस काय होती आणि तुला बिग बॉसने घरामध्ये का घेतलं? ॲक्च्युली मला ज्यावेळेस कॉल आला होता त्यावेळेस मी चर्चा केली सगळ्यांसोबत की काय केलं पाहिजे काय नाही. स्टार्टिंगला तर ऑब्व्हियसली भीती होतीच माझ्या मनात. असं नाही की करेन मी हे ते नव्हतं, कारण की असे काहीतरी फर्स्ट एक्सपिरियन्स असतात माझे. जे की प्रत्येक ठिकाणी असं नाही की मला कोणीतरी सांगायला आहे, गॉडफादर आहे की बाबा असं नाही असं कर तसं नाही तसं कर. तर प्रत्येक गोष्ट असं चुका करत करतच शिकतोय मी. सो तेही हे पण असंच काहीतरी असेल मे बी किंवा चुका करत करत शिकतोय. जिथे गेलो आता तिथे पण भरपूर काही शिकल्यासारखंच आहे. पण नव्हतं माहिती की कसं असतं काय असतं, एवढं जास्त माहिती नव्हतं. आणि बिग बॉसच्या घरात त्यांचं घेण्याचं कारण हेच होतं जे की सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं आणि जे झालं नाही माझ्याकडून. जे की बाबा एक स्वतःचं अस्तित्व तिथं दाखवणं, एका व्यक्तीच्या अपोजिट उभं राहणं किंवा एका चुकीच्या व्यक्तीच्या अपोजिट उभं राहणं, जिथे जमलं नाही मला काही प्रमाणात. तर ते त्यांचं जे म्हणणं होतं ते साध्य नाही झालं, त्याच्यामुळे बहुतेक मी बाहेर आहे. ओके. सुरुवातीला जेव्हा तू घरात गेलास आणि भाऊच्या धक्क्यांवरती भाऊ म्हणाले होते की सुरुवातीला मी पहिल्यांदा एक अरबाज पाठवला होता बिग बॉसच्या घरात, पण मला 2 दिसतायत. त्यावेळेस तुला असा धक्का बसला का? किंवा सगळ्यांना विचारलेलं कोण असेल दुसरा अरबाज? त्यावेळेस तुझं काय मत होतं की का मला असं म्हटलं गेलं असतं?
ज्यावेळेस तसं म्हटलं गेलं त्यावेळेस ऑब्व्हियसली वाईट वाटतं जर एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्यासोबत कम्पेअर केलं जातं किंवा त्या नावाने हाक स्वतःचं नाव न घेता दुसऱ्या कोणाच्या नावाने हाक मारले जातं त्यावेळेस कोणालाही वाईट वाटतं. तर सो मला पण वाईट वाटलं होतं. मला पण भरपूर गोष्टी समजल्या होत्या त्यावेळेस पण, की असं असं घडतंय माझ्यासोबत. आणि तिथे ॲक्च्युली अरबाजसोबत तिथे पण भांडणं झाले होते माझे त्या मुद्द्यावरून, की तुझ्यामुळं ह्या गोष्टी माझ्यापर्यंत येत आहेत किंवा तुझ्यामुळं मला हे ऐकावं लागतंय वगैरे वगैरे. पण ते दिसलं नाही. ती एक वेगळी कहाणी आहे. आणि त्याला मी म्हटलं होतं, की यार तुझ्यासोबत मैत्री करणं मला म्हणजे महागात पडणार आहे म्हटलं. आणि हे दिसतंय म्हटलं. तर प्रत्येक आठवड्यात ते दिसत होतं, की मला महागात पडतंय. आणि त्यालाही ते माहित होतं. पण तो स्वतःहून कधी मला असं उलटं बोलला नाही किंवा स्वतःहून कधी अग्रेशन दाखवलं नाही त्यांनी माझ्यावरती. टास्कमध्ये एकमेकांवरती अग्रेशन दिसतो थोडंफार. पण ते पण तेवढं नव्हतं दिसत, की जेवढं लोकांनी एक्सपेक्टेड होतं. पण ते दिसल्यानं म्हणजे त्यानंतर परत रिझॉल्व्ह व्हायच्या सगळ्या गोष्टी. पण तो स्वतःहून कधी भांडला म्हणजे माझ्यासोबत असं कधी काय बोललाच नाही तो, की बाबा जेणेकरून माझं आणि त्याची वादावाद होईल. किंवा मग त्याचं तर डोक्यात असेल, की ह्याच्याबरोबर वादावाद घालायचीच नाही आपल्याला. असं काहीतरी असेल मे बी. असू शकते, कारण की मग तो तेवढा स्मार्ट आहे म्हणेन मी, किंवा त्याने माझ्यासोबत वादावादच घातली नाही. आणि मी घालायला गेलो तर तो शांत बसायचा, काहीच बोलायचा नाही मला. सो ह्या गोष्टी घडत होते. तर आणि नाव जोडणं हे ऑब्व्हियसली मला कोणालाही वाईट वाटेल. मलाच काय कोणीही असेल तर मला वाईट वाटेल ते. आणि त्याचं गिल्ट आहे अजून पण ऐकायला भेटतं सगळ्या गोष्टी त्या. बट बदलेल हळूहळू. दिवसाचे तसे 24 तास असतात आणि 24 तासामध्ये भरपूर छोट्या-छोट्या गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये घडतात आणि एकंदरीत शेवटी ना आपल्याला फक्त 1 तासामध्ये तो पूर्ण दिवसाचा एपिसोड समजतो. तुला असं कधी वाटलं का, की मी बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये केल्यात किंवा काही-काही चांगल्या गोष्टी पण केल्यात, पण त्या हायलाइटच झाल्या नाहीयेत का माझी निगेटिव्हच बाजू पुढे आली, असं कधी वाटलं? आहेत बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या की नाहीत दिसल्या. म्हणजे ते सगळेजण म्हणतात की स्टँड घेणं नाही दिसलं तुझं, किंवा कुठल्या सिनियर कलाकाराला एखादा कोण व्यक्ती बोलतोय तर त्यावेळेस तू का नाही बोललास वगैरे. तर नंतर टास्कच्या वेळेस ज्यावेळेस अभिजितला लागलं होतं, ज्यावेळेस बिग बॉसने अनाऊन्स केलं होतं की दुसऱ्या कोणाला तरी पाठवू शकता तुम्ही, तर तिथलं ते पूर्ण नाही दिसलं, की जिथे मी उभा राहिलो होतो, की मी बोललो होतो की मला जाऊ द्या, मी जातो, अभिजित तू बस. मी कन्व्हिन्स करतो दुसऱ्या टीमला की मला जाऊ द्या म्हणून. ते पण नाही दिसलं. नंतर पॅडीदादांना ज्यावेळेस जान्हवी काय काय बोलली होती त्यावेळेस मी पहिला व्यक्ती होतो जी जान्हवीवरती ओरडलो होतो, की तू नाही बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी. फक्त ते आर्याचं आणि जान्हवीचं दिसलं, की आर्या परत आली आणि जान्हवीला बोलली. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की नाहीच दिसल्या. मला पण माहित नाही का नाही दिसल्या, किंवा मग तेवढं त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचा नसेल मला, की बाबा हे नाही दाखवायचं, किंवा त्यांची जुगलबंदी चांगली दिसली असेल आर्याची आणि जान्हवीची. मी जान्हवीला बोलणं त्यांना योग्य वाटलं नसेल. सो बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या माहीत नाहीत, की बाबा आता काय योग्य काय अयोग्य. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी बोललोय, पॉझिटिव्हली पण केले. सूरजला पण असं फक्त भांडणच दिसलेत, माझ्या आणि सूरजचे फक्त भांडणच दिसले. बाकीच्या काय काय गोष्टी आहेत त्या माहित नाहीयेत, की बाबा त्यासाठी मी चपात्या केल्या भरपूर, मी भांडलो की बाबा त्याला जास्त जेवण लागतं तर मी जास्त जेवण बनवायचं त्यासाठी माझ्या ताटातलं दिलेलं आहे खायला. त्याला जिमला घेऊन कितीतरी वेळ जिममध्ये हे करायचो मी, त्याला खायला भेटावं म्हणून मी म्हणजे मला यायचं खायला किंवा चिकन वगैरे असायचं थोडंफार, तर ते मी शेअर करायचो त्यासोबत. नंतर ते दाढी वगैरे करताना मी दाढी करून दिली 2 वेळा. माझे हुडीज आहेत त्याच्याकडं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहीतच नाहीत लोकांना. त्यांना फक्त दिसते की अरे भांडला हा त्यासोबत आणि हा निगेटिव्ह आहे. सो मला पण वाईट वाटतं कुठेतरी, अरे एकच साईड दिसली फक्त, दुसरी साईडच माहित नाही लोकांना की काय घडतंय काय नाही. सगळेजण म्हणतात, आता म्हणजे आता मी बाहेर आल्यानंतर बघितलं परत की मी आधी पण इंटरव्ह्यू दिलेत ना, तर ते ऑलरेडी सोशल मीडियावरती की मी सूरजची साईड घेतो आत्ता. तर ज्यावेळेस मी सूरजची साईड घेत होतो बाहेर आल्यावरती त्यावेळेस माझ्याकडे फोन नव्हता. मला माहित पण नाही की सूरजचं काय बाहेर वार आहे किंवा काय किंवा कसं आहे. मला हे पण नव्हतं माहिती मला किती शिव्या पडतात, हे सुद्धा नव्हतं माहिती मला, कारण फोन नव्हता माझ्याकडे. आणि नुकतंच बाहेर आलेलं लगेच दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू झाला. आणि त्या दिवशी मी हॉटेलमध्ये झोपलो होतो फक्त, बाकी टीव्ही नव्हतं काही नव्हतं. सो जे मनातलं होतं तेच बोललो होतो मी तिथं. तर लोकांचा असा समज आहे, गैरसमज आहे की बाबा बाहेर आल्यावरती मी त्याची चांगुलपणा सांगतोय किंवा काय, जे आतमध्ये पण सांगत होतो मी. जर माझे आणि त्याचे भांडणच असते तर मी त्याला येताना मिठी का मारली असती, मी त्याला म्हटलं का असतं बाबा ट्रॉफी घेऊन ये म्हणून. तर हे लोकांना माहितच नाही की काय आतल्या गोष्टी आहेत किंवा त्याचा माझा बॉन्ड कसा आहे. सो ठीक आहे, मग लोकांना जेवढं दाखवलं गेलंय तेवढंच त्यांना खरं वाटत असेल तर ठीक आहे, नॉट एन इश्यू. जर
नंतर कधी त्यांना वाटलं की बाबा हा असं नाहीये वैभव, किंवा असं त्यांचं बॉन्डिंग नाहीये, निगेटिव्ह साईड नाहीये, तर ज्यावेळेस त्यांना जाणवेल त्यावेळेस मी ऑब्व्हियसली मला चांगला आनंद होईल की बाबा ओके चलो, म्हणजे खरी बाजू पण आहे, एक दुसरी बाजू पण आहे, तर ती पण मला वाटतं लोकांना लक्षात यावी. आणि असं काही नाही की त्याची हवा चालली आहे म्हणून मी त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलतोय. मी आधी पण बोललोय, ज्यावेळेस आमचे भांडणं झाले त्यानंतर पण मी त्यासोबत बसून गप्पा मारलेल्या आहेत. आणि ते भांडणं असं पण झालेलं की तो पण मला भरपूर काय काय बोललेला आहे. असं नाही की फक्त मीच त्याला बोललोय, तो पण मला भरपूर काय काय बोललेलं आहे. तर ते आमचं ते गिव्ह अँड टेकचं होतं, ते तिथलं तिथं झालं. ते त्यानंतर ते लोकांनी ओढून धरलं, बऱ्याच गोष्टी झाल्या, काय 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 घडलं ते माहित नाही आता लोकांना. बट चांगला माणूस आहे तो, एवढं मी नक्कीच म्हणेन. चांगलं व्यक्ती आहे आणि मला आवडेल खरंच त्याने जर ट्रॉफी आणली ना, तर मला खरंच आवडेल. जर मी म्हटले बिग बॉस हा रियालिटी शो आहे, तर या वाक्याशी तुझं काय म्हणणं आहे किंवा तुझं काय मत आहे? बिग बॉस हा खरंच रियालिटी शो आहे. तिथे स्क्रिप्टेड काही नसतं, एवढं तर मी नक्की सांगेन. स्क्रिप्टेड असतं तर मी स्वतःची इमेज अशी एवढी डाऊन जाऊन दिली नसती. बट ऑब्व्हियसली मी माझ्यासाठी चांगलंच काहीतरी म्हणलं असतं की स्क्रिप्ट चांगली लिहून द्या माझ्यासाठी, पण तसं नाहीये, ते स्क्रिप्टेड नाहीये. पण आतमधले जे लोक आहेत ते ऑब्व्हियसली थोडं काही प्रमाणात गेम प्लॅन्स बनवतात, काही प्रमाणात फेक इमोशन्स दाखवतात, काही प्रमाणात फेक रिलेशनशिप्स दाखवतात. असं भरपूर काय काय असतं तिथं, आणि जे मला जमलं नाही मे बी, किंवा मला लक्षात आलं नाही. पण आहे, असं स्क्रिप्टेड तर नाहीये. रियालिटी शो आहे, पण आतमध्ये जे काही घडतं ते लोकांवरती डिपेंड आहे की ते कसे वागतात, ते काय काय करतात. ते वरून कोणी काही सांगत नाही पण त्यांना की असं करा तसं करा, असं नसतं काही तिथे. जे काय आहे ते प्रॉपर. हो 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 हो. मध्ये तुझं आणि इरिनाचं खूप छान बॉन्डिंग जमलं होतं असं मी म्हणेल. आणि इकडे तुला बाहेर काय चाललंय ऑब्व्हियसली माहिती नसणार, पण बाहेर छान फोटोज अपलोड होते होते बाकीचे, आणि बरेच जण एडिट पण करत होते. आणि खाली कमेंट्स पण अशा होत्या की आता रांगडा घरी आपल्या इरिना सोबत लग्न करणार आहे की काय, म्हणजे त्यांचं बॉन्डिंग कुठेपर्यंत टिकतंय. तर आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल, काय म्हणजे कुठेपर्यंत अजूनही इरिना सोबत तू बोलतोस का, किंवा काय तुमच्या दोघांचं नक्की रिलेशन आहे? नाही, इरिना सोबत ज्यावेळेस माझ्याकडे फोन आला त्यावेळेस तिला फोन केला, मी तिला सांगितलं मी बाबा बाहेर आलोय असं असं. तर तिला पण खूप वाईट वाटलं. तिचं असं म्हणणं होतं की यार यू शुड हॅव स्टेड मोर, यू शुड हॅव चेंज युअर स्ट्रॅटजीज, म्हणजे नाही का असं तिला वाटत होतं. पण तिला म्हणलं ठीक आहे यार, म्हटलं काय अडचण नाही. पण भेटलो नाही अजून, भेटणं नाही झालं आमचं. फोनवरती बोलणं झालं. ती तिच्या कामात बिझी, ऑब्व्हियसली ती लवकर आली थोडंसं, त्याच्यामुळे तिचे गोष्टी लाईनअप्स होत्या ऑलरेडी. सो तिचं काम चालू आहे छान. आणि बॉन्ड जो आतमध्ये होता तोच बाहेर असणार आहे. जी फ्रेंडशिप आमची दिसली ती नक्कीच तशीच असणार आहे. असं काही त्याच्यात हे नाही की आतमध्ये आम्ही वेगळं वागलो काहीतरी किंवा ठरवून वागलो. जे की मी ऑलरेडी बोललोय, मला ते जमलं नाही आणि जमणारही नाही मला वाटतं आयुष्यात तसं काही. बट जेवढं रिअल वागता आलं तेवढं रिअल वागायचा प्रयत्न केला तिथे. जिथे चुकलोय तिथे मी ऍक्सेप्ट करतो की तिथे चुकलो मी. आणि इरिना सोबतचं जेवढं प्युअर बॉन्ड होता आमचा, जेवढं प्युअर फ्रेंडशिप होती, जेवढी तिने माझी केअर घेतली, मी तिची केअर घेतली. सो एक छान रिलेशनशिप म्हणू शकतो. असं काही वेगळं त्याला अर्थ काढायची गरज नाहीये, कारण की तिचं पर्सनल आयुष्य आहे, माझं पर्सनल आयुष्य आहे काही. सो मी कधी तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारलं नाही जास्त की बाबा तुझं काय, कसं आहे, तुझं फ्युचर प्लॅन्स काय, तर काही नाही. तिने पण मला कधी काही विचारलं नाही. बट आम्ही एकमेकांना आत्ता भेटलोय तर आम्ही आत्ताच बोलतो फक्त की बाबा कसं आहे. हां, नंतरचं असं काही बोलणं नाही झालं, किंवा आम्ही मे बी त्या गोष्टीत नाही पडणार, कारण की ती तेवढी समंजस आहे, मी पण तेवढा समंजस आहे की बाबा त्या गोष्टी जास्त अशा हायलाईट नाही करत आम्ही कुठल्या गोष्टी. जसं चाललंय व्हेरी गुड, फ्रेंडशिप खूप स्ट्रॉंग आहे आमची. मला वाटतं ती अशीच स्ट्रॉंग राहावी पुढे पण. बाकी बघू. बरोबर. आणि सेकंड म्हणजे आर्या. आर्याला तुझ्याबद्दल खूप जास्त अट्रॅक्शन वाटत होतं आणि तिने ते बोलूनही दाखवलं, सगळे पर्सनॅलिटी बघून किंवा बाकीच्या गोष्टी बघून. आणि आता सध्या बघायला गेलं तर आर्या एक्झिट झाली आहे, बाहेर काढल्या बिग बॉसने घरातून तिला. तर तुझं त्याबद्दल काय मत आहे? तिने म्हणजे निकीला अंशिलात मारली असं मी म्हणेल, त्यामुळे बाहेर काढलं आणि सगळा महाराष्ट्र त्या गोष्टीवरून ट्रोल पण करतोय पॉझिटिव्हली की का काढलं गेलंय, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यावर तुझं मत काय? सगळ्यात पहिले म्हणजे आर्या, आणि म्हणजे ज्या गोष्टी घडल्या होत्या ना, की आर्याने मला सांगितलं की बाबा असं असं आहे, तर तिथं मी तिला सांगितलं होतं की ठीक आहे, काय अडचण नाही म्हटलं.
मी तुझा रिस्पेक्ट करतो म्हटलं, तुझ्या थिंकिंगचा रिस्पेक्ट करतो म्हटलं, बट मला नाही वाटत की ह्या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत अशा काही दृष्टिकोनातून. ना की मी इरिनाला पण कधी अशा गोष्टी बोललोय की ह्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ किंवा काय, कारण ती पण मला असं कधी काही बोलली नाही की अट्रॅक्टिव्ह वाटतोय किंवा काय गोष्टी त्या. तर ते फक्त मला थोडंसं एखाद्या एखादा मुलगा मुलीला बोलतो त्यावेळेस ठीक वाटतं, म्हणजे मुलींना सवय असते तसलं ऐकायची, तसं मे बी म्हणेन मी, आणि त्यांना ते टॅकल करता येतं. तर पहिल्यांदाच असं काही घडलं होतं की एखादी मुलगी मुलाला म्हणते आणि मी असं झालं होतं, आता काय बोलू मी. बट तिचं माझं बॉन्ड चांगलं आहे, असं काही नाही. आम्ही भरपूर भांडलो, भरपूर गोष्टीवरती आमचे भांडणं झाले. एक मिनिट. भरपूर गोष्टींवरती आमचे भांडणं झाले, भरपूर गोष्टींवरती मतभेद झाले आमचे, पण तिच्या बाबतीत रिस्पेक्ट आहे माझ्याकडे भरपूर, कारण की ती खूप छान आर्टिस्ट आहे आणि खूप छान व्यक्ती आहे ॲक्च्युली. कारण की तिने कधी असं अबाउट कुठल्या गोष्टी बोलली नाही ती मला, की म्हणजे नाही का आपण पर्सनली कुठल्या गोष्टी बोलतो. तर हा 1-2 वेळा झालं होतं तसं, त्यावेळेस मी चिडलो होतो तिच्यावर की पर्सनली बोलू नको, बाकी भांडणं तुला जेवढे करायचे तेवढे कर. सो ते तिने पण नंतर ऐकलं आणि त्यानंतर परत तिने तसं काही बोलली नाही किंवा मी पण तिला कधी काय बोललो नाही. पण भांडणं व्हायचे, गेम पुरते व्हायचे ते असं काही नव्हतं की भांडणं म्हणजे एकदम फुल ऑन दुश्मनी, ग्रजेस आहेत वगैरे, असं काही नाही. ती एकदम चांगली आहे, एकदम व्यवस्थित आहे. तिला मी तर सारखं कौतुक करत असतो तिचं, की बाबा तुझी शायरी वगैरे ज्या आहेत त्या मला खूप आवडतात. मी तिला बोललो पण होतं, कधी बाहेर आल्यावरती मी खास शायरी ऐकण्यासाठी भेटेन म्हटलं तुला, हे पण बोललो तिला मी. सो त्या गोष्टी आहेत तिचं. आता त्या जास्त लांबवत नाही तिच्या गोष्टी मी, कारण की ते मी एकट्याने बोलणं पण बरोबर नाही. तर तिने जरी एक्सप्लेन केल्या गोष्टी तरी ते समजून जातील की नक्की कसं होतं, काय होतं ते. आणि झालं असं की ज्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या, ते कानशिलात मारली आणि त्या गोष्टी तिचं मी होतो, मी बघितलं ते स्वतः डोळ्यांनी काय घडलं. पण तो दरवाजा होता वॉशरूमचा आणि त्याच्या बाहेर जे घडलं तेवढंच फक्त दिसलं आम्हाला. आतल्या साईडला काय घडलं ते मला बाहेरून दिसलं नाही. सो तिथे झटापटी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आर्याने ऑब्व्हियसली जे सगळ्यांना माहिती काय केलं. तर तिथे फक्त तेवढं दिसल्यामुळे माझे रिॲक्शन्स आले, अरे बापरे मारलं म्हणून. आणि ते चुकीचं, ऑब्व्हियसली मारणं कोणाला तरी चुकीचंच आहे, किती नाही म्हटलं तरी. राग योग्य होता, तिचं मत मांडणं योग्य होतं, स्टँड घेणं योग्य होतं, पण मारणं चुकीचं होतं. सो तो डिसिजन घ्यावा लागला. बाकी असं मला नाही वाटत की मी तर उलट स्ट्रॉंग होते म्हणून तिला 1-2दा नॉमिनेशन मध्ये पण नव्हतं टाकलं तिला स्टार्टिंगला एकदम, कारण की मला माहित होतं ती स्ट्रॉंग आहे म्हणून. मी उलट अभिजितला हे केलं होतं, नॉमिनेट केलं होतं. त्याच्यानं पण भरपूर चर्चा वेगळी काहीतरी झाली होती, अभिजितला कसं काय केलं, कारण की मला आर्या स्ट्रॉंग वाटत होती त्यावेळेस. जरी माझे तिचे भांडणं होते, जरी काही होतं तरी मला ती स्ट्रॉंग वाटत होती, कारण की तिच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज दिसत होत्या, वेगवेगळ्या गेम प्लॅन्स कळत होते, ते मला लक्षात येत होते. सो मी तिला नव्हतं नॉमिनेट केलं. तर मी असं काही नाहीये की तिच्या बाबतीत तिला ग्रजेस वगैरे असतील किंवा तिला पण नसतील मला वाटते. पण ह्या ज्या गोष्टी घडल्या ना, तर तिथे बिग बॉसचा निर्णय हा, तिथे आर्याच्या जागी दुसरं कोणी जरी असतं, म्हणजे निकीने जरी ते केलं असतं तरी तिला बाहेर जावं लागलं असतं, किंवा मी जरी केलं असतं, अरबाजने जरी केलं असतं तरी बाहेर जावंच लागलं असतं, कारण की तो सगळ्यात मोठा रूल आहे आणि तो ब्रेक झाला होता. बाकी लोकांचं मत ज्या दृष्टिकोनातून आहे तर ते बरोबरच आहे की बाबा तिने तिथे स्टँड घेतला, जिथे अति होते तिथे गोष्टी घडतात, पण फक्त मारणं हे चुकीचं आहे, हिंसा ही चुकीची आहे तर ती चुकीचीच आहे. लॉ पण आपला बोलतो की एखाद्या मर्डररचा मर्डर करणं पण चुकीचंच आहे, शिक्षा होतेच. सो शिक्षा ही झालीच, दुसरं काही असं काही नाहीये. त्यांचे दोघांची भांडणं व्हायचे वेगळ्या लेवलला, निकी आणि आर्याचे, एकमेकांना पोकिंग व्हायचं, ट्रिगर व्हायचे एक दुसऱ्यांना बघून. तर ते होतच होतं, ते योग्यच होतं, जे काही करत होतं ते योग्यच होतं. फक्त ते तेवढं फक्त एवढं कंट्रोल केलं होतं, थोडं अजून कंट्रोल करायला पाहिजे होतं मला असं वाटतं. बरं, बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याचा तुला काय जास्त फायदा होऊ शकतो आणि काय जास्त तोटा होऊ शकतो? नक्कीच तो हसतोय, म्हणजे मला नक्कीच ऐकायला आवडेल. मला आता माहित नाही त्यातनं फायदा काय नुकसान काय. नुकसान तर तसं नाही म्हणता येणार, म्हणजे बिग बॉसमुळे नुकसान किंवा फायदा नाहीये. हे जे काय गोष्टी घडल्यात ते वैयक्तिक माझ्यामुळे आहेत. मला जे काय होणार आहे फायदा नुकसान जे काय होणार ते वैयक्तिक माझ्यामुळे होणार आहे. बाकी बिग बॉसमुळे एक स्टेप वरती गेलो मी म्हणेन,
काही गोष्टी जसे मी सिरियल माझी पहिली केली होती त्यावेळेस मला काहीच माहित नाही, त्यावेळेस मी एक सिरियल केली जिथे मला काहीच आयडिया नव्हती की सिरियल लीड करताना पण काय करायचं असतं काय नसतं, ते शिकत शिकतच केलं ते. आता बिग बॉसमध्ये पण शिकत शिकतच पुढे येतं. सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहीत नाही आहेत, त्याच्यामुळे मी म्हणेन की उलट फायदा आहे की मला शिकायला भेटेल ह्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी, आणि त्यानेच मी जास्त पायऱ्या चढेन, कारण की शिकवणारे ऑडियन्स आहे आणि जे घडते जज करणारे ऑडियन्स आहेत आणि शिकवणारे हेच आहे की बाबा आपण काय पाऊल उचलतोय. जर चुकीचं पाऊल उचलतोय तर ते मला आता इथून पुढे कळणार ना, किंवा मी हे नाही केलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. सो बिग बॉसमुळे फायदा नक्कीच आहे माझ्या पर्सनल स्वभावामध्ये, आयुष्यामध्ये. बाकी नुकसान जो आहे तो कोणामुळे नाही, ते माझ्यामुळे झाला असणार आहे मे बी, किंवा ते मीच स्वतःला ब्लेम करेन तसं त्या पद्धतीनं, की काय घडतंय काय नाही, जे नुकसान होतं ते माझ्यामुळेच होणार. बाकी असं कोणावरती ब्लेम करून फायदा नाहीये. ठीक आहे. आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. आपल्या सगळ्या ऑडियन्सला जर तुला थँक्यू म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी म्हणशील, आणि सॉरी म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टींसाठी म्हणशील? सगळ्यात पहिल्यांदा मी थँक्यू म्हणेन. ॲक्च्युली सॉरी तर मी सारखंच म्हणतोय पहिल्यापासून पण सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू म्हणेन की ज्या लोकांनी मला, म्हणजे बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह घडत होत्या माझ्या बाबतीत, बऱ्याच ठिकाणी अपेक्षा होत्या म्हणून नंतर ते ब्रेक झाल्या अपेक्षा, म्हणून माझ्याबद्दल निगेटिव्ह पसरलं गेलं. जर अपेक्षाच नसत्या लोकांच्या माझ्याकडून तर कोणी काही बोललंच नसतं, पण त्या अपेक्षा होत्या. मला पण माझ्याकडून अपेक्षा होत्या ज्या घडल्या नाहीत, पण तरीही काही लोक होते जे मला सपोर्ट करत होते, जे लोक म्हणत होते मला की म्हणजे नाही का, किती तू काही कसाही खेळ कसाही कर, मला माहिती तू माणूस म्हणून चांगला आहेस, आम्हाला माहिती तू माणूस म्हणून कसा आहेस, बाहेर कसा आहेस तू, सो तरी आम्ही तुला सपोर्ट करणार. तर ते माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे लोक पडत्या काळात किंवा जे जिथं मी खाली चाललोय, माझा ग्राफ खाली चाललाय, तिथे माझ्यासोबत उभा आहेत ना, त्यांना मी खरंच खूप थँक्यू म्हणेन, कारण की तुमच्याशिवाय मला नाही वाटत मी हे झेलू शकतो सगळं. आणि सॉरी सगळ्यांना म्हणेन ज्यांच्या ज्यांच्या अपेक्षा होत्या, ज्यांना ज्यांना वाटत होतं की मी काहीतरी वेगळं करेन किंवा म्हणजे थोडक्यात कुठेतरी टॉपला जाईन असं वाटत होतं आणि ते घडलं नाही. सॉरी तुम्हालाही म्हणेन, स्वतःलाही म्हणेन की का वायब्या का नाही केलंस. सो सगळ्यांना सॉरी म्हणतो मी ज्यांना अपेक्षा होत्या माझ्याकडून. पण हे नक्कीच सांगेन की इथून पुढचे जे पण कामं करेन मी, तर तिथे नक्कीच असं काहीतरी करेन की जिथे तुम्हाला माझ्यावरती प्राऊड फील होईल आणि तिथे तुम्ही खरंच म्हणाल की यार, म्हणजे तुमचं म्हणणं चेंज होईल, हे मला अपेक्षित आहे आणि ते मी करून दाखवायचा प्रयत्न करेन. शेवटी तुम्ही ऑडियन्स जेवढे लोक जज करताय ते ॲक्च्युली खरं करताय, असं काही त्याच्यात हे नसतं की बाबा कोणाच तरी ऐकून काहीतरी, तुम्ही बघताय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कळतायत मला. सो तुम्ही जेवढं सांगाल तेवढं मी करेन आणि तुम्हाला एंटरटेन करायचं, तुम्हाला खुश ठेवायचा प्रयत्न करेन. बाकी थँक्स टू यू, माझं हे एवढं सगळं गाराणं तुझ्या चॅनलवरती मी ऐकवतोय. थँक्यू सो मच सगळ्यांना, तुलाही थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, छान मुलाखत दिली आणि सगळं मनातलं जे होतं ते बोलण्याचा नक्कीच प्रयत्न केला. थँक्स अ लॉट.